नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न हे यूट्यूब चॅनल स्वागत करत आहे. आज भारताला खऱ्या अर्थानं सामाजिक ऐक्याच्या धाग्यात बांधणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. त्यात बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त देशभर सर्वच ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तिकडं दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती आदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं आहे. आज दादर येथील चैत्यभूमीवर पण मोठा असा जनसागर उसळलेला आहे. धाराशिव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे, सजावट करण्यात आली आहे. आणि काल रात्रीपासूनच हजारो भीमसैनिक महामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येत असून बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतायत. विनम्र त्यांची आदरांजली पण विनम्र अभिवादन पण करतायत. परवापासून धाराशिव जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यात 24 तास पुस्तक वाचन करून त्यांना अभिरूप असं अभिवादन करण्याचं जे गेल्या 4-5 वर्षापासून कार्यक्रम सुरू आहे तोही यावर्षी झाला. अनेकांनी या 24 तास वाचन उपक्रमात सहभाग नोंदवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. येत्या 16 तारखेला भाजपतर्फे शहरातील लेडीज क्लब मैदानावर भीमगीताचा कार्यक्रम होणार आहे आणि शिंदेशाही भीमगीत धाराशिवच्या जनतेला ऐकायला मिळणार आहे. तर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केलं आहे. तसंच धाराशिव जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्यात आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. धाराशिव शहरातील कैलासवासी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दैनिक पुण्यनगरी आणि मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. आणि तिथं नाट्यगृहात जो काही बसणाऱ्या प्रेक्षकांना आणि कला सादर करणाऱ्यांना किंवा त्या व्यासपीठाहून व्याख्यान देणाऱ्यांना काय त्रास होतो याचं त्यांना जाणीव झाल्यामुळं त्यांनी त्या कार्यक्रमातच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी आणखी 5 कोटीचा निधी जाहीर केला होता. आणि त्यांनी त्या कार्यक्रमात मी धाराशिव शहर सोडण्या अगोदर याची मंजुरीचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना येईल असं हे केलं होतं. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे नाट्यगृहासाठी
हजार 5 कोटीचा निधी मंजूर झाला आहे आणि तो लवकरच वितरित होईल असं दिसतं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी 5 कोटीचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल नगराध्यक्षा सुनेहा राहुल काकडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मनपूर्वक आभार मानले असून असंच जिथं गरज आहे तिथं त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या दिवशी धाराशिव विमानतळावर त्यांचं हेलिकॉप्टर आलं आणि तिथून ते शहरातील 2 कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळेस नाराज शिवसैनिक त्यांना जाब विचारतील, त्यांच्या काहीतरी वेगळं करतील अशी पोलीस यंत्रणेला माहिती मिळाल्यामुळेच धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील 50हून अधिक शिवसैनिकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं होतं. पक्षात धुसफूस आहे, नाराजी वाढलेली आहे हे पाहून मग काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे. त्यातून काल त्यांनी सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये धाराशिव जिल्ह्याच्या पदाधिकारी शिवसैनिक यांची आढावा बैठक घेण्याचं ठरवलं होतं आणि त्यांनी ते काल बैठकही घेतली. या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख अजित पिंगळे, दत्ता साळुंके, त्याचबरोबर माजी जिल्हा प्रमुख सुरेश साळुंके, अजित लाकाळ, जिल्हा परिषद सदस्य अनंत लंगडे, शिंदे आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इथं ज्यांना पक्षात आपल्यावर अन्याय होतोय, महायुतीतील इतर पक्ष आपल्यावर बॉसिंग करतात अशी खदखद श्रीकांत शिंदे यांच्या पुढं त्यांनी मांडली. व्यथा मांडणाऱ्या सुरेश साळुंके, अजित लाकाळ, त्याचबरोबर तुळजापूर तालुक्यातील देवानंद रोचकी त्यांचे जावई आदी मंडळी होती. या सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तुम्ही बेशिस्तपणे वागू नका. इथंही तुम्ही बैठकीत तसंचही करता. कदाचित तुम्ही मारामारी करताय, इथं मारामारी करताल की काय असं वातावरण तुम्ही निर्माण केलेलं आहे. तेव्हा एकमेकांशी संपर्कात राहा, संवाद साधा, पक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोचवा आणि इथून पुढं काही अशी तुमच्यावर अन्याय झालं असं एकतर होऊ देणार नाही आणि झाला तर तुम्ही आम्हाला लागलीच कळवा. आम्ही त्याचं दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. काल सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल या 2 संघात संध्याकाळी 7:30 वाजता हैदराबाद येथे टाटा IPLच्या या हंगामातील सामना झाला. आतापर्यंत या हंगामात सनरायझर्स हैदराबाद फलंदाजी झोकातच केली आणि बहुतांश प्रत्येक सामन्यात 200च्या आसपास धावा किंवा 200च्या पार त्यांनी धावा केल्या होत्या. कालही
त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 216 धावा केल्या होत्या. ही धावसंख्या होण्यासाठी त्या संघाचा कप्तान फलंदाज ईशांत किशन यानं केलेल्या 90 धावा या महत्त्वपूर्ण ठरल्या होत्या. आता ह्या 217 धावाचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला राजस्थान रॉयल, जो की कालपर्यंत या हंगामात यशस्वीरावर होता, तो सहजासहजी हा सामना जिंकेल असंच क्रिकेटप्रेमींना वाटत होतं. कारण सलामीची जोडी यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी फार्मात आहेत आणि ते अगदी जो 6 षटकांचा पॉवर प्ले असतो त्यातच 100च्या वर धावा करतील अशीच अपेक्षा वाटत होती. परंतु महाराष्ट्रातला त्यातही विदर्भातला खेळाडू प्रफुल्ल हिंगे याने अशी काही पहिलीच ओव्हर टाकली की त्या ओव्हरमध्ये त्यानं दुसऱ्या चेंडूवर वैभव सूर्यवंशीला बाद केलं. त्यानंतर चौथ्या चेंडूवर ध्रुव जुरेलला माघारी पाठवलं आणि शेवटच्या चेंडूवर पण त्यानं विकेट घेतली. त्यानं पहिल्याच षटकात 3 गडी बाद केल्यामुळं त्याला आत्तापर्यंत हैदराबाद संघानं का खेळवलं नसेल याविषयीच उलटसुलट चर्चा सुरू होती. प्रफुल्ल हिंगेनं एकूण 4 गडी बाद केले आणि ज्यांच्या याच्यावर आत्तापर्यंत राजस्थान रॉयल धावा करत होती तेच यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल हे स्वस्तात बाद झाल्यामुळं हा संघ आता किती धावा करतो अशीच ही होती. परंतु तरीही रवींद्र जडेजा आणि त्याच्यासोबत इतरांनी बऱ्यापैकी धावसंख्या केल्यामुळं राजस्थान रॉयलला 19 षटकात 159 धावा करता आल्या आणि हा सामना अखेर सनरायझर्स हैदराबादनं जिंकला आणि या हंगामात पहिल्या वेळेस राजस्थान रॉयलला पराभूत करण्याचं काम पण हैदराबादनं केलं आहे. आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.